आज आपण आपल्या अंगणातील बागेतील काही झाडे बघूया। हे तर एवढे राहिली होती काल गच्चीवरील बागेमधील काही कॅरीमध्ये झाड आहे। त्याच्यामधलं हे पपईचं खूप छान मोठं झालेलं आहे। भरपूर गोड पपया मागच्या वर्षी मला खायला मिळाले। आताही बघा 3-4 पपया लागून आहे आणि ते आता खरं तर हे गुलाब वगैरे खूप कटाई करायचे, फक्त पावसाची वाट पाहते। पाऊस भरपूर आला पाहिजे असे प्रार्थना करते। आता इथे बघा खूप छान इथं आपलं आंब्याचं झाड आहे। इथं मूळ बघा किती खाली लागलेलं आहे। हे अंगणातील बागेतील काही झाड आहे। इथे मोठं एक आंब्याचं झाड आहे आणि बागकामासाठी उपयुक्त असणारं पुढं पण एक झाड दाखवते। इथे बघा अरिका पाम आणि इथं खूप छान असं जी प्लांट आहे। इथं हा वेल तर इतका उंच उंच गेलेला आहे की बघा गच्चीपर्यंत पोहोचत आहे का कुंडीमधला वेल। आणि इथे आणि या झाडाला बी सुद्धा आलेलं आहे आपल्या मोरपंखीच्या झाडांना अशी कडक अशी बी असतात। आणि हे आहे कडुलिंबाचं झाड जे बागेसाठी उत्तम कामाला येते। आणि इथे बघा हे छोटे छोटे झाडं खूप निघालेले आहे। याच्यात सनफ्लावरसारखे छोटे फुलं येतात। काही केळीची झाडं लावलेले आहे। हे बघा जेरबेरा हा माझा यावर्षी वाचलेला आहे, नाही तर हायब्रिड काही राहत नाही, पण पहिल्यांदा असं झालं की छान राहिला आहे ग्रोथ। आणि मे फ्लावरचे आहे बघा, मे फ्लावरचं जर चांगला कंद तयार असला ना तर त्याला बी तयार होते। आणि हे होईल का नाही काय माहीत, कारण हे छोटं वाटते। जेव्हा मोठे मोठे असे बी तयार होतात ना तेव्हा तशा पद्धतीने त्याच्यावर सुद्धा बी तयार होते। मधुमालती बघा किती कटिंगपासून लागलेले आहे। काही प्लांट आणलेले याच्यात ठेवलेले मी लावायचे अजून। आणि इथं जास्वंद आहे। या जास्वंदची सुद्धा काही दिवसापूर्वी कटाई केली मी, त्याच्यामुळे याला छान पांढरे फुलाचा जास्वंद आहे हा। इथे सुद्धा लावला आहे मी आता एक रेड, कारण मला हे लागतात। मोठी झाड असल्यामुळे इथे पक्षीसुद्धा यायला लागले आहे। अशी छोटीशी तुम्हाला मी आज खालची बागसुद्धा दाखवली। धन्यवाद।